कांग्रेसी नेताओं की मनमानी से तंग आकर नाहवा के कांग्रेस कार्यकर्ताओं ने इतवार को शेतकरी कामगार पक्ष में जाहिर प्रवेश किया। कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी में हुए इस पक्ष प्रवेश कार्यक्रम के लिए विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, पंचायत समिति के पूर्व उपसभापति सुभाष पाटिल, जेडपी सदस्य जीवन म्हात्रे आदि गणमान्य उपस्थित थे। इस दौरान राजेंद्र पाटिल ने कांग्रेसी नेताओं की कुटिल नीति पर प्रहार करते हुए उन्हें आड़े हाथों लिया। त्यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना आमचा मित्र पक्ष नावामधला एक संघ होईल आणि त्या एक संघाची वज्रमूठ इतकी जबरदस्त असेल की त्याची झलक आम्ही या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दाखवून देऊ असा जबरदस्त आत्मविश्वास या निमित्तानं मला वाटतोय। गव्हाण विभागामध्ये कालच गव्हाणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची मीटिंग पार पडली। रामशेठ ठाकूरांनी उमेदवार घोषणेसाठी गव्हाण पंचायत समितीची मीटिंग ती लावली होती। 70 ते 80 कार्यकर्ते त्या इथे उपस्थित होते आणि ज्यावेळी अरुण भक्तांचं नाव रामशेठ ठाकूरांनी पुकारलं त्यावेळी शेलगरचे लोक सोडून, ते पण भगत कंपनीचे लोक सोडून बाकी कुठल्याही कार्यकर्त्यांसाठी टाळी सुद्धा वाजवली नाही आणि निषेध व्यक्त करून ती मंडळी तिथून बाहेर पडली आणि स्वतःचा स्वाभिमान जागृत असताना जितेंद्र म्हात्रे यांनी आमच्याकडे आले आणि सांगितलं, साहेब आम्ही आमदार विवेक पाटील साहेबांना सांगितलं की साहेब मला उमेदवारी नको, तो तुम्ही जो उमेदवार द्याल त्या उमेदवाराचं काम करून काँग्रेसचं आव्हान पाणीपत करूया। परंतु आम्ही सांगितलं की जितेंद्र म्हात्रे सारखा उमेदवार जर आम्हाला असेल तर आणि सोबत भक्कम अशी आमची शिवसेनेची नाव्यातली फळी असेल तर विजय हा आमचाच आहे असा विश्वास आम्हाला वाटतोय। आणि म्हणून या मकर संक्रांतीच्या शुभदिनी एक काँग्रेसला जबरदस्त असं खिंडार या गव्हाण जिल्हा परिषद गाण्यामध्ये आपण पाडण्यामध्ये फार मोठं यशस्वी झालेलो आहोत आणि त्यानिमित्तानं जितेंद्र म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मला वाटतं 4 ग्रामपंचायत सदस्य आपल्या सोबत आहेत आणि आता अल्पमतात सुद्धा नाहवा ग्रामपंचायत येईल। पुढची येणारी निवडणूक हे 11च्या 11 सदस्य ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना युतीचे असतील असा विश्वास यानंतर मला वाटतो। शेलगरचा काँग्रेसचा कार्याध्यक्ष, शेलगरचा काँग्रेसचा कमिटीचा महाराष्ट्र प्रदेशचा सदस्य, अर्बन बँकेचा उपाध्यक्षही शेलगरचाच तोही अरुण भगत, स्कूल कमिटीचा चेअरमन सुद्धा अरुण शेठ भगत, रयत शिक्षण संस्थेच्या कमिटीवर सुद्धा अरुण शेठ भगत, इतकंच नव्हे तर गव्हाण ग्रामपंचायतीच्या तंटामुक्तीचा अध्यक्ष सुद्धा अरुण भगत, त्यानंतर भगतशील संस्थेच्या अध्यक्षपदी सुद्धा अरुण शेठ भगत, अर्बन बँकेच्या उपाध्यक्ष सुद्धा अरुण शेठ भगत, अंगणवाडी समन्वय सेवा समितीचा सदस्य सुद्धा अरुण शेठ भगत। म्हणजे जे काही जे पदं असतील ती फक्त वाटण्याची खिरापत वाटण्याचं काम रामशेठ ठाकूरांनी अरुण शेठ भगत यांनाच केलंय। त्याचं कुठल्याही प्रकारचं काम नसताना केवळ 150 मतांच्या जोरावर जे काही गव्हाण विभागामध्ये दडपशाही वाढलेली आहे त्या दडपशाहीला आता ठोकरून देऊन, झुगारून देऊन फार मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। त्याच्यामध्ये मग गव्हाण आणि कोपरमध्ये आम्ही आजच काल परवा 2 दिवस फिरतोय, आम्हाला प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळतोय आणि म्हणून एकदा जितेंद्र म्हात्रे कंपनीचं मनापासून शेतकऱ्यांना स्वागत करतो। इस अवसर पर नाहवा के कांग्रेस के पूर्व सरपंच जितेंद्र म्हात्रे, पूर्व उपसरपंच भगवान भाई, सदस्य रमेश भुईर, रेखा म्हात्रे आदि सहित सैकड़ों कांग्रेस कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में जाहिर प्रवेश किया, जिनका गणमान्यों के हाथों स्वागत किया गया।